प्रमाणच असतील. तर चला, आपले रुटीन रोजच चालू असतं ते सकाळचं टिफिन हे ते. आणि त्यात सोमवार असल्यामुळं आज शॉप बंद असतं माझं. कधी कस्टमर नसतं सोमवारचं, त्याच्यामुळे मग घरातली साफसफाई काढली. आज सगळंच काढलं होतं, देवाचं वगैरे पूजा करायची, धूळ वगैरे होती, देवपूजन खूप दिवस झाले साफसफाई केली. म्हटलं आज शॉपवरती जायला लागलं की मग मला घरातला वेळ भेटत नाही साफसफाई करायला. म्हटलं आज घरी तर सगळंच काढावं. कपड्यांच्या घड्या वगैरे कपाट पण आवरायचं होतं, मेकअपचं आरशातलं पण वगैरे सगळं आवरायचं होतं. का तर पसारच खूप होत होता घरामध्ये. मग म्हटलं चला आता एक करूनच घेऊया, जेवढं होईल तेवढं. आम्ही सगळंच साफसफाई करायला घेतलेली. आणि श्रेया गेलेली स्कूलला. शुभम सकाळीच कामाला जाते 7 वाजता, त्याच्यामुळे एकटीच. म्हटलं पहिलं एक चालू करूया, जे काय काढलं. पहिला मेकअपचा आरसा पूर्ण सगळं हे साफसफाई केली. का तर त्यात नेल पॉलिश, लिपस्टिकचे बॉटल वगैरे सगळं म्हणजे असंच तसंच पडलेलं असतं. ती पण घेते श्रेया आणि मी पण यूज करते, त्याच्यामुळं ठेवण्याचं काही इथं तिथं असतं सगळं. आणि ज्याची डेट वगैरे संपलेत म्हटलं चेक करून ते टाकून द्यावं. का तर ते खूप हे झालेलं असतं. काहीवरती डेट नाही, काहीवरती डेट आहे, तर मग ते म्हटलं हे करून टाकावं. देवाचं पण खूप खराब झालं होतं देवघर, ते पण साफ करायचं होतं. पहिल्यांदा मेकअपच्या आरशातलं सगळं पुसून वगैरे घेतलं, सगळं साफसफाई वगैरे केली. त्याच्यानंतर मग पहिल्यांदा पुसून वगैरे घेऊन मग व्यवस्थित सगळं ठेवलं. आणि धूळ वगैरे म्हणजे तरी आता ह्याच्या आमचे काय म्हणतात ते गॅलरीचे दरवाजा वगैरे काही ओपन नसतो, तरी पण धूळ खूप येते. धुळीला तर प्रमाणच नाही आहे. तरी माझे भांडे वगैरे सारखे असतात घासले. का तर मी बाकीचे सगळे बॉक्समध्ये ठेवून दिलेले, जेवढे लागतात तेवढंच मी वरती ठेवलेत. का तर जेवढं होत नाही शॉपमुळं हे ते धावपळ होती की, त्याच्यामुळं मग तेच चालू होतं. मग ते सगळं वगैरे हे झाल्यानंतर मग झाडू वगैरे मारला. घरामध्ये खूप कचरा, म्हणजे एक पिशवी आणि डस्टबिन फुल भरलेलं होतं, एवढा कचरा निघालेला होता. आणि ते डॉक्युमेंट वगैरे काही जे नाही लागत ते पण हे करून दिलेले. पावते वगैरे भेटतात, आपण काही वस्तू वगैरे आणले डीमार्टमधनं हे ते, त्याचे सगळंच टिपॉयमधलं हे ते सगळंच काढलं. मग म्हटलं आता आज थोडं काही करून टाकायचं, तर एकदम वेळ नाही भेटत मला काम करायला. आणि ते सगळंच हे केलं. सगळं आवडल्यानंतर झाड वगैरे मारलं. ते डस्टबिन वगैरेमध्ये भरून म्हटलं तर सकाळचं 9 वाजता येते कचऱ्याचे हे न्यायला. म्हटलं तर सगळंच भरून ठेवा, म्हणजे मग सकाळचं घेऊन जातील कचऱ्यावाले. कपड्यांचे वगैरे पण घड्या घालायचे, तर ते पण हे करायचे होते. मग त्याच्यानंतर मग किचनमधलं पण थोडंसं काढलेलं. ग्लास वगैरे होते काचेचे वगैरे, आमचे कॉफीचे वगैरे श्रेयाचे माझे ते बनवून घेतलेले, ते पण खूप खराब झाले होते. का तर आम्ही यूज करत नाही, कधीतरीच जर केलं काय असलं तरच, नाही तर मग नाही. मी ते सगळंच काढलं, त्याच्यावरचं ते पेपर वगैरे हातरला. मग ते सगळंच व्यवस्थित घासून वगैरे पुसून ठेवून दिलं.
तर ते यूज होत नाही जास्त, तर कधीतरीच कामामध्ये येतं. त्याच्यानंतर मग सगळंच झाल्यानंतर फरची वगैरे म्हटलं पहिले पुसून घ्या, म्हणजे मग नंतर देवाचं मग करता येईल म्हटलं सगळं हे झाल्यावरती. का तर अगोदर देवपूजन हे ते म्हटल्यावर फरचीनंतर नाही चांगलं वाटत. मग सगळंच देवपूजा वगैरे केली मग फरची वगैरे सगळं किचनचे वगैरे सगळं पुसून घेतलं अगोदर स्वच्छ. का तर ते पुसणं वगैरे म्हणजे हेच राहतं, का तर कचरा वगैरे काढल्यावरती खूप चिकट पण होती फरची, आणि माझे रोज होत नाही पुसणं. का तर मी 2 दिवसांनीच फरची पुसत असते. आणि मला मग खूप घरातलं काम करून शॉपवरती जायचं म्हटल्यावरती खूपच हे होतं. त्याच्यामुळं मी आज सगळंच काढलेलं, म्हटलं जे जे होईल तेवढं करायचं. त्याच्यात मग मी सगळं फरची वगैरे झाडांना पाणी पण घालायचं होतं. मग ते सगळंच म्हटलं आज हेच करा. झाडांना पाणी मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा घालत असते. का तर पाईप लावले की डायरेक्ट गॅलरी वगैरे सगळं धुवून निघते. मग सगळंच फरची वगैरे झाल्यानंतर गॅलरी पण थोडंसं हे करत होते, म्हटलं गॅलरीचं पण पाणी ओतून घासून टाकावं. मग त्याच्यानंतर मग फरची वगैरे पुसून झाली. नंतर मग म्हटलं तर गॅलरी पण धुवून टाकावं सगळ्या गोष्टी. मग गॅलरी वगैरे धुतली चांगलं, थोडंसं घातलं. आणि पारवे असतात आमच्या तिथं, खूप खराब करतात. पारव्याच्या ह्याने तर खूप खराब होती. मग नंतर सगळंच हे केलं. गॅलरी वगैरे धुवून झाल्यानंतर मग कपड्यांच्या घड्या राहिल्या होत्या. म्हटलं आता कपड्यांच्या घड्या पण श्रेयाचं ते बेडवरचं ब्लँकेट वगैरे सगळंच वॉशला टाकले होते. तिथल्या तिथं ज्याचे कपडे तसे लावून ठेवली. त्याच्यानंतर तिच्या मग बेडचं सगळं आवरलं. का तर ब्लँकेट खूप खराब होतं, पण आता ते तिचं ते सगळंच आवरलं. बेडवरलं पण ब्लँकेट चेंज केलं, उशांची कवर वगैरे वॉशला टाकले. त्याच्यानंतर मग मला आंघोळ वगैरे पण करायची होती. म्हटलं सकाळ पहिले हे सगळं करून घ्यावं. नंतर मग मी देवाचं वगैरे सगळं केलं. मग सगळ्या गोष्टी आंघोळ वगैरे केली. मग म्हटलं तर घासून वगैरे घ्यावं मस्त, आणि ते ह्यांनी छान निघतात पितांबरनी. मग ते सगळंच घासून घेतलं अगोदर. त्याच्यानंतर मग म्हटलं देव पूजा करता येईल. मग सगळं हे करून झाल्यानंतर मग ते सगळं स्वच्छ करून घेतलं व्यवस्थित. का तर खूप खराब होतात आणि मला वेळ नाही भेटत जास्त हे करायला. आणि तांब्या पण होता, तो पण खूप खराब झालेला. पाणी भरून ठेवते मी प्यायला वगैरे ना, त्याच्यामुळे तो पण खूप खराब झाला होता. मग तो पण भरून ठेवायचा होता. म्हटलं आता ते सगळंच दिवा वगैरे खूप चिकट होतो दिवा खूप. मग ते चिकट निघण्यासाठी गरम पाणी काय करायचं, त्याच्यामध्ये हे करायचं. मग त्याच्यानंतर ते निघून जातं. 5-10 मिनटं ठेवायचं. उकळलेलं पाणी टाकून ठेवायचं दिव्याच्या ते गरम ह्याच्यामध्ये. कधी पण तेलाची किटली वगैरे जरी असतात तेलकट, तरी त्याच्यात गरम पाणी ते आपोआप निघून जातात मग तेलकट पाणी. त्याच्यानंतर मग देवघर वगैरे सगळं स्वच्छ केलं. मग देवपूजा वगैरे केली. म्हटलं आता आज देव म्हणून कुठून वेळ भेटलाय बाईला सगळं देवपूजा वगैरे करायला लागली. मग मी सगळंच व्यवस्थित सगळं साफ. आणि कसं असतं, एक काम ठेवलं की दुसऱ्या कामाला नको वाटतं. मग सगळं देवपूजा वगैरे केली. देवपूजा वगैरे केली. देव वगैरे व्यवस्थित मांडले वगैरे, सगळं स्वच्छ दिवा वगैरे लावला, सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर मग भूक पण लागलेली होती. मी म्हटलं आता जेवणाचे पण करून घ्यावं. का तर 2-2:30 वाजले होते मला सगळं काम आवरायला वगैरे सगळं. मग मी पटपट सगळं देवपूजाचं हे ते केलं. त्याच्यानंतर म्हटलं आता थोडं पहिलं जेवण वगैरे करून आम्ही थोडं झोपूया. का तर सकाळपासून उभीच होते मी, कामच करत होते. आणि ती जास्त लोड म्हटल्यावरती खूप वैतागल्यागत होतं. मग मी तेच म्हटलं जेवण वगैरे करून थोडंसं पडूया. का तर श्रेया 5 वाजता येते. मी जेवण वगैरे केलं. मग करायला घेतलं. गवार आणि चपाती होती. बीट वगैरे कट करून घेतलं. जेवण वगैरे केलं. मग मी थोडा वेळ झोपले. मग म्हटलं आता थोडं झोपून नंतर नंतर उठले. मग मी 4 वाजता घड्याळामध्ये बघितलं तर 4 वाजलेले. म्हटलं बापरे,
म्हणजे 1-1.5 तास तर मी झोपलेच. पण वातावरण तर खूप म्हणजे हे झालं होतं एकदम. बाहेर बघितलं तर खूप वातावरण हेच होतं, म्हणजे हे झालेलं. आणि हरभरे होते, म्हटलं आता श्रेयाला पण खायचेत, मग ते भाजावं म्हटलं हरभरे पण. म्हणून बाहेर बघायला गेले तर खूप वातावरण एकदम हे झालेलं होतं, मस्त वातावरण होतं. फोटो वगैरे तर खूप छान निघाले असते. तर त्यावेळेस 5 वाजले होते मला वाटतं. तिचा येण्याचा पण टाईम झाला होता. म्हटलं आता मस्त ती आल्यावरच चहा वगैरे फ्रेश होऊन चहा वगैरे करावं. तर मग मी स्वतः पण मग फ्रेश म्हटलं अगोदर हो, मग ती आल्यानंतर चहा बनवता येईल. मी पण तोंड वगैरे धुतलं. ती आली होती 5 वाजताच. म्हटली मम्मी जेवण वगैरे आहे का? तर म्हटलं आहे चपात्याने गवर. ती म्हटली चहा पण बनव मग चहा. आणि मग चहा फ्रेश झाले पहिला मी पण, म्हटलं डोळ्यावरली झोप वगैरे पण जाईल जरा. मी स्वतः पण फ्रेश झाले, मन वगैरे धुतलं. म्हणजे गुलाबजलचं वगैरे तेच लावते, जास्त काही नाही लावत. मग तिने जेवण करायला घेतलं, मी तोपर्यंत चहा वगैरे ठेवला. आणि दूध बघायला गेलं तर दूधच नव्हतं. मग म्हटलं तर ब्लॅकच बनव. आणि ब्लॅक तर चहा खूप छानच असतो, ॲसिडिटी वगैरे होत नाही. त्याच्यामुळं मग तिला विचारलं तू चहा घेणार का ब्लॅक? म्हटली हो घेणार आहे म्हटली मम्मी. तर मग ब्लॅक ठेवला, तिला पण दिला थोडा. आणि मग मला पण घेतला चहा. मग आम्ही दोघींनी पण चहा घेतला. आणि मग बाकीची कामं, मग स्वयंपाक पण ती जेवत होती. मग तिला दिला, मला घेतला अगोदर. ती म्हणली मी नंतर घेते. आणि हरभरे पण भाजायचे होते. मग म्हटलं तर ते पण टाकावं भाजायला. मग गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये भाजल्यावरती खूप छान लागतात. खूप म्हणजे मस्त लागतात. कच्चे खाण्यापेक्षा भाजून खूप छान लागतात, टेस्टी पण लागतात. आणि त्याच्यानंतर शुभम पण येणार होता, त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक बनवायचं होता. तो म्हटलं मी येणार आहे. मग म्हटलं चपात्या पण 1-2च होत्या, त्याला पुरणार नाही. मग त्याच्यात चपात्याचं पीठ वगैरे पण मळून ठेवलेलं. त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता चपाती करावं 4-5 आणि मग फ्लावरची भाजी बनव. ते भाजायला ठेवलं. एका गॅसवरती हे ठेवलं, तवा ठेवला. म्हटलं तर चपात्यानं ते होईल तोपर्यंत. मग ते भाजत होते. श्रेयाचं जेवण वगैरे झालं, चहा वगैरे पिऊन तिला म्हटलं कपडे पण धुतलेले मी सुकायला टाकलेच नाही मशनीमधले, तूच टाक सुकायला. मग तिने चहा वगैरे जेवण वगैरे झाल्यानंतर तिने चहा घेतला गरम करून. मग म्हटले ठीक आहे मम्मी तू बनव, मी हे करते कपडे टाकते सुकायला. मग तिने कपडे वगैरे टाकायला मशनीत नाही केलं. मग मी तिथून भाजले वगैरे चांगले काळपट म्हणजे असं जरा करपून द्यायचे. खूप छान लागतात आणि एकदम कडक होतात. नंतर जरा गरम नाही घ्यायचे, थोडं जरा थंड झाल्यावरती मग खायला घ्यायचे. खूप छान लागतात. सगळं टाक कपडे इकडे. मग ती पण कपडे टाकायला घेतलेले, तिने मशनीमधनं काढत होती. तवा ठेवला, म्हटलं तर चपात्या करावं तोपर्यंत. मग तिला घेतलं, तिला कळलं मी घेतलेलं. ती खूप लाजोळी आहे. मग ती हसतच होती. 6-7 चपात्या बनवल्या. मग म्हटलं आता परत संध्याकाळी बनवायचं हे ते. मग भात फक्त म्हटलं कुकरला लावता येईल संध्याकाळी. मग मी पटपट चपाती बनवून घेतली. आणि नंतर म्हटलं पहिले चपाती बनवून मग भाजी टाकता येईल, आल्यावरती तो गरम खाईल. चपात्या बनवून झाल्यानंतर मग फ्लावरची तयारी केली. तर ते फ्लावर म्हणजे कसं जरा खिडके वगैरे असतात, त्याच्यामुळे भीती वाटते. मग कधी पण गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये ते फ्लावरचे तुकडे आपण केलेले ते टाकून द्यायचे, का तर मग ते त्यात काय आळी वगैरे असेल तर ते निघून जाते. मी पटपट चपात्या वगैरे केल्या. आणि मग श्रेया कपडे सुकत टाकत होती. मी तिचं परत तरी पण घेतला, तरी पण ती मग ते जाळीतनं बघत होती, हसत होती. मी तिचा व्हिडिओ घेत होते. मग मी गरम पाणी केलं, त्यातमध्ये फ्लावर टाकला. म्हटलं थोडंसं 5-10 मिनटं ठेवावं, म्हणजे त्यातलं ते सगळं हे निघून जाईल. सगळं मग वॉश करून घेतल्यानंतर कढईमध्ये मग मी तेल वगैरे गरम करायला ठेवलं. म्हटलं तोपर्यंत तेल पण गरम होईल. मग त्याच्यामध्ये मी तेलामध्ये जिरं वगैरे टाकलं, कढीपत्ता फोडणी देण्यासाठी. जास्त काही बनवायचं नव्हतं आणि थोडा पावडर टाकावं म्हटलं त्याच्यामध्ये. आणि बटाटा पण एक टाकलेला. तर मग मसाले वगैरे टाकले सगळे.
त्यात तिखट खात नाही आमच्यामध्ये, त्याच्यामुळे जास्त काही मग तिखट बनवलं नाही. मग ते सगळे मसाले एकजीव करून घेतले आणि मग परत जाळीमध्ये फ्लावर काढून घेतलं पाणी नितळण्यासाठी. मग ते सगळं पाणी वगैरे नितळून घेऊन मग मी परत कढईमध्ये फ्राय करण्यासाठी टाकलं. मग मी फ्राय वगैरे केलं, मी चवीनुसार टाकून देत होते. मग किती म्हणजे जास्त कसं एक खारट झालं तर खाऊ वाटत नाही. त्याच्यानंतर मग ते हरभरे पण वगैरे भाजलेले होते. मग श्रेयाला म्हटलं खातं, श्रेया नको म्हटली, मग मी थोड्या वेळाने खाईन, मग आता जेवण वगैरे केलं आहे, चहा वगैरे केलं तर आता नको. मग ते सगळं झाल्यानंतर मग भाजी ठेवलेली छोट्या गॅसवरती. म्हटलं तोपर्यंत भाजी पण शिजते व्यवस्थितमध्ये. आणि नॉर्मल गॅसवर ठेवल्यावरती कसं जास्त म्हणजे व्यवस्थित शिजते, ज्या पटकन हे नाही होत मसाले वगैरे. ते कसं आता जास्त उकळे आले की ते मग एवढं भाजी वगैरे शिजत तोपर्यंत म्हटलं आता किचन पण स्वच्छ करा, का तर मग परत खूप कंटाळा येतो एकदा बसल्यावरती. किचन कचरा वगैरे पण टाकून द्यायचं होतं. सकाळचं कचरा जमा केलेला पण डस्टबिन बाहेर ठेवायचे होते, का तर सकाळचे 9 वाजताच येतात कचरा नेण्यासाठी. तयारी चालू होती कचऱ्याचं वगैरे सगळं. किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. शुभम आल्यावरती मग तो म्हटलं त्याची मग आल्यावरती परत आंघोळ वगैरे करतो तो. सकाळी गेल्यावर फ्लावर चांगले उकळे आल्यावरती मग लास्टला एकदम लास्टमध्ये म्हणजे शिजत आल्यावरती शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याच्यावरती आणि मग ते हलवून घ्यायचं. थोडंसं जसं म्हणजे आपला तुम्हाला जेवढं म्हणजे रस्सा ठेवायचं तेवढा ठेवायचा, नाही तर मग सुकं करायचं तर सुकं करायचं. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं आम्ही आणि मग ते मध्ये काही व्हिडिओ नाही घ्यायला भेटला मला. त्याच्यानंतर झोपण्याची मग आमची तयारी. मग जेवण वगैरे केल्यानंतर मी रोज संध्याकाळी दूध घेत असते. ते दोघं बसले होते मोबाईल बघत. मी म्हटलं आता जेवण वगैरे केले, दूध पिऊ आणि झोपून घ्या. मग आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तर चला बाय, गुड नाईट सगळ्यांना. तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझे रोजचे ब्लॉग येतच राहणार आहेत आता.